जेथपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही। आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली। कधीसुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची, तसंही आम्ही तारीख सांगणार नाही, मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। भगतसिंगगिरी आता सुरुवात झालेली आहे। सरकारनं शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये। प्रचंड सर्वपक्षीय सर्व जातीचे धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे। याचा इशारा आम्ही पाहतोय। 2 घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देत आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यातील नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आलेली आहे, जी सध्या समोर येत आहे। ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती पाहणार आहोत। कारण की दरवर्षी जी काही कर्जमाफीच्या घोषणा आहेत त्या करण्यात येत असतात आणि ज्या वेळेस कर्जमाफी झाली आहे त्या वेळेस जी काही नियमितपणे कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असला इथं दिसून येत आहे। आता सुद्धा तेच होणार आहे। कारण की जेव्हापासून कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, आश्वासन दिलं गेलं आहे, त्यापासून बरेचसे शेतकरी जे आहेत ते नियमित शेतकरी आहेत, जे आता आपल्या कर्जाचे जे परतफेड करणारे शेतकरी आहेत, आपल्या कर्जाचे नुकतीकरण करून घेणं महत्त्वाचं असतं आणि थकबाकी दाखवत आहे। त्याचं महत्त्वाचं म्हणजेच जी काही कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलं आहे, पण त्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे। कारण की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतीच इथं जिल्हास्तरीय बँक समन्वय इथं समितीची बैठक घेतली आहे। त्या बैठकीच्या संदर्भातील कर्जमाफी केव्हा होणार, कोणत्या जिल्ह्यातलं होणार आणि किती लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या यादीत किती शेतकरी पात्र आहे, त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु तुम्ही शेतकरी असाल आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, या बैठकीतून काही अतिशय महत्त्वाची बाबी आहे ती आता आपल्या नियमित कर शेतकरी बांधवांसाठी इथं समोर येत आहे। महत्त्वाची बाबी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो। परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आधी नक्की सबस्क्राईब करून तुम्हाला ठेवायचं आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं बघा त्यांनी काय महायुती शेतकरी कर्जाचे इथं आश्वासन दिलं होतं महायुती सरकारने, परंतु इथं परिणाम काय झाला की परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परतफेडांवर या कर्जमाफीच्या आश्वासनाचा परिणाम झाला आहे आणि त्यामुळे बँका सध्या परेशान झाल्या आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच बँकांना सुद्धा नवीन पीक कर्ज वाटप अवघड जात आहे। कारण की मतावर डोळा ठिकून इथं विधानसभा निवडणुकीत महायुतीनं कर्जमाफी करणार असल्याची घोषणा जी केली होती ती आता जसं की अर्थसंकल्प होता आणि अर्थसंकल्पात सुद्धा शेतकरी या कर्जमाफीच्या घोषणेकडे ताण देऊन होते, परंतु अजून सुद्धा शेतकऱ्यांकडे लक्ष ठेवून आहेत। म्हणजेच इथं महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यातील पहिल्यांदा कर्जमाफी जी आहे ती झाली आहे। आता कर्जमाफीची योजना इथं थकबाकीवर शेतकऱ्यांना ज्या योजनेचा चांगला लाभ मिळाला आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमित जसं की कर्ज परतफेड केलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी त्या योजनेमध्ये सुद्धा अन्याय झाला आहे। कारण की शेतकऱ्यांना थकबाकी न होती, नियमित होतं, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा इथं करण्यात आलेली होती, परंतु ते प्रोत्साहन अनुदान इथं जे काही आहे ते अजूनही सुद्धा पूर्ण झालेले नाही आणि शेतकऱ्यांना आपलं थकबाकी पीक कर्जाचे नुकतीकरण आहे ते 31 मार्च अखेर पूर्ण म्हणजेच संपूर्ण इथं 31 मार्चपर्यंत घेणे गरजेचे असते, जेणेकरून त्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज घेणे सुलभ होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी 31 मार्च अखेर आपल्या कर्जाचे नुकतीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतेच जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीमध्ये केला आहे। महत्त्वाचं म्हणजे आता सध्या आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये पाहायला झालं तर जवळपास 188,000 शेतकऱ्यांचे 1,724 कोटी रुपयांची पीक कर्ज जे आहे ते थकलेले आहेत आणि जिल्ह्यात जसं की 420,000 शेतकऱ्यांना 3,032 कोटी रुपयांची पीक कर्ज आहे ते आता वाटप करायचं इथं ठरवलेलं आहे। कारण की बघा, विशेष म्हणजे वर्षभरातून लटपलेले इथं परत क्रीडा आणि जसं की विधानसभा निवडणुकीपूर्वीच कर्ज परतफेड इथं लटकली आहे। एकट्या जसं की महाराष्ट्र बँकेचे 84% परतफेड इथं लटकली आहे। अवस्था जी आहे ती बाकी स्टेट बँकमध्ये दिसत आहे। म्हणजे तशाच पद्धतीने भरपूरशा जिल्हा इथं जसं की सहकारी बँक असेल त्यांची परतफेड झालेली नाही, त्याच पद्धतीने जसं की निवडणुकीपूर्वी इथं
थोडं बरं होतं, परंतु निवडणुकीनंतर कर्जमाफी होईल या आश्वासनावर आणि या विश्वासावर शेतकऱ्यांची परतफेड जी आहे ती आता केलेली नाही, कारण की परतफेड करून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कारण की परतफेड केल्यावर शेतकऱ्यांना आतापर्यंत जो आहे तो कर्जमाफीचा लाभ एकदाही मिळालेला नाही आणि त्यामुळे नियमित इथं परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळावा, कारण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काहीच लाभ होत नाही. कारण की बघा जसं की कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना 2दा 3दा इथं 4दा कर्जमाफीचा लाभ होतो आणि त्यांना लाभ मिळाला असतो. कारण की त्यामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा आहे ती जसं की अंमलात आणावी आणि नियमित कर्ज शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा इथं लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकरी विठ्ठलराव कार्य इथं यांनी जसं की ताजनातून खुलदाबाद यांनी इथून केलेली आहे. की त्याचसोबत निवडणुकीपूर्वी केलेली कर्जमाफीची घोषणा सरकारने पूर्ण करून दाखवली. शेतकरी त्याची वाट पाहत आहे, अशी मागणी त्यांच्या जसं की अंबोले, महाल, पिंपरी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे बँक अधिकारी पीक कर्ज करून इथं शेतकऱ्यांच्यासाठी इथं जसं की शेतकरी जे असतात त्यांच्या कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे जात आहे, तेव्हा ती कर्जमाफी होणार असल्याचं सांगतात आणि त्यामुळे बँकांची इथं पीक कर्ज थकीत आहे. त्याचप्रमाणे थकबाकी असून व्याज त्याच्यावर दरवर्षीचं वाढत आहे आणि शेतकरी बांधवांकडे ते बँकेचे जे अधिकारी येथे जात आहे, शेतकरी बांधव जे आहे ते कर्जमाफी होणार असल्याचं सांगून पीक कर्ज आहे ते भरत नाहीत. कारण त्यामुळे बघा पीक कर्ज थकीत प्रमाण आहे आणि वाढत आहे. कारण की कर्ज घेतल्यापासून 1 वर्षाचा आत नोंदणी करून घेतले असताना 3 लाखापर्यंत जो शून्य व्याजाचा फायदा आहे तो आता जसं की देऊ शकतो. सोबतच कृषी जसं की पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया उद्योग, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांचा फायदा घेत येतो, अशी माहिती स्वतः हे मंगेश केदार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेली आहे. पण महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केली आहे आतापर्यंत रेकॉर्ड आहे की जसं की थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना नुकतीकरण केला किंवा पीक कर्जाची परतफेड केली तर ते शेतकरी नियमित कर्जदार झालेले आहे आणि त्यांच्यासाठी फक्त प्रोत्साहन अनुदानाची घोषणा आहे ती आता करण्यात आलेली आहे. त्यांना अजून सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, तर नियमित कर्ज शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा इथं जे नियमित कर्ज शेतकरी भरत असतो तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या जसं की कर्जमाफीचा अतिशय योग्य प्रकारची मागणी आणि लाभ मिळावा हीच जसं की सरकारतर्फे आपली नम्राची विनंती असणार आहे. तर बाकी अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.